होळीचा सण अवघ्या काही दिवसांवरती आलेला असताना होलिका दहनानंतर धुळवड नेमकी केव्हा साजरी करावी याबाबतीत अनेकांच्या मनात बरेचसे प्रश्न यावेळेला उपस्थित झालेले आहेत। काहीसा संभ्रम सुद्धा पाहायला मिळतोय, कारण 2 तारखेला 2 मार्चला फाल्गुन पौर्णिमा आहे। पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केलं जातं, पण 3 तारखेला चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाच्या काळामध्ये रंग खेळावेत का, धुळवड साजरी करावी का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालेला आहे। पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे पंचांगकर्ते दाते यांनी। मोहन दाते यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत। 2 मार्चला संध्याकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमा सुरू होतीये, त्यामुळे तोच मुहूर्त होळी पौर्णिमेचा आहे। तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला 3 मार्चला धुळवड खेळण्यास हरकत नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय। ग्रहणाचे नियम आणि आपल्या पूजा, अभिषेक, होळी खेळणे इत्यादीचे गोष्टी या सगळ्यांचा विचार या 3 मार्च रोजी आपण नीटपणाने करावायचा आहे। आणि हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे त्याचा पर्वकाल हा फारच अल्पकाल आहे, तेव्हा या अल्पकालामध्ये जे शक्य असेल ते करावं, नाहीतर फक्त मोक्षस्नान केलं तरी चालेल। या 2 मार्च रोजी होलिका दहन आहे आणि 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे। आणि होळीला काही दिवस शिल्लक असले तरी सुद्धा राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये होळीच्या उत्सवाला मात्र सुरुवात झाली आहे। अकोल्यामध्ये मोठं राम मंदिर आहे आणि अकोल्यातल्या याच मोठ्या राम मंदिरामध्ये नैसर्गिक रंगांची आणि फुलांची उधळण करण्यात आली आणि होलिका उत्सवाला प्रारंभ सुद्धा झाला। अकोल्याची सुंदर दृश्य आपण बघणारच आहोत। वेगवेगळ्या परंपरा होळी उत्सवाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जपल्या जातात, त्या परंपरांचं जतन केलं जातं आणि अकोल्यात सुद्धा आपल्याला तेच चित्र पाहायला मिळतं। गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे फुलांच्या आणि या नैसर्गिक होळीला अकोल्याच्या राम मंदिरामध्ये ही होळी खेळली जाते। तर गेल्या 25 वर्षांपासून अकोल्यामध्ये ही फुलांची आणि नैसर्गिक रंगांची होळी खेळली जाते आणि केवळ अकोलाच नाही, महाराष्ट्र नाही तर राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध ठिकाणी अशाच पद्धतीच्या होळीच्या वेगवेगळ्या परंपरा, प्रथा या जतन केल्या जातात। तिकडे कोकणात सुद्धा वेगवेगळ्या परंपरांचं आजही अनेक वर्षांनंतर पालन केलं जातं। मालवण तालुक्यातल्या वायंगणी गावात अशीच एक गाव पळणीची परंपरा सर्वांचं लक्ष वेधून घेते। सुमारे 2000 वस्तीचं हे गाव देवांसहित वेशीबाहेर 3 दिवस 3 रात्रीसाठी वास्तव्याला जातं। शेकडो वर्षांपासून सुरू झालेली प्राचीन प्रथा आजही आधुनिकतेकडे जाणाऱ्या प्रवाहात सुद्धा वायंगणी गावातले ग्रामस्थ स्वखुशीनं जपतायत। आणि उत्तरेकडे होळी सणाला विशेष महत्त्व असतं। उत्तरेच्या बरसाना इथे फुलांच्या होळीला आणि लड्डूमार होळीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। इथे मोठ्या संख्येनं केवळ देशातच नाही तर जगभरातनं अनेक श्रद्धाळू गर्दी करत असतात आणि होळी सणाचा आनंद घेत असतात। याच होळीची दृश्य आपण सध्या पाहतोय। देश विदेशातनं आलेले हजारो श्रद्धाळू होळीच्या रंगात न्हाऊन गेलेत। भक्तिमय वातावरण आणि ढोल मृदुंगाच्या गजरात रंगांची उधळण आणि आनंदाचा जल्लोष असं चित्र सध्या उत्तर प्रदेशातल्या बरसानामध्ये पाहायला मिळतंय। तर मथुरेमधल्या महावनमधल्या रमणरेती आश्रमात यंदा होळीचा उत्साह दिसतोय। इथे होळी तब्बल 40 दिवस साजरी होते। यंदाच्या होळीसाठी खास पळसाच्या फुलापासून विविध रंग तयार करण्यात आलेत आणि या रंगांसोबत फुलांची होळी इथलं खास आकर्षण असतं। भक्ती, परंपरा आणि रंगांची उधळण याचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी मथुरेत हजारोंच्या संख्येनं होळी निमित्तानं गर्दी पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।